आयला कोणाचा फोन आला? हो नक्की पैशासाठी झालाय फोन. जेडे एक काम कर, फोन उचल आणि मी घरी नाही म्हणून सांग. हॅलो. हा त्यांनी घरी नाही तर मोबाईल चार्जिंगला लावून गेले ते. अहो अजून किती वेळाने येणार आहे? ओ ते विचारतात कधी येणार आहे. नो 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 नो. सांगा की कधी येणार आहे, सांगा बरं. तुम्ही म्हणतात कधी येणार आहे तुम्ही, सांगा की, सांगा की. मूर्ख आहे की, तुला कळतं का? तुम्हीच म्हटला की तसं सांग म्हणून, मग आता तिकडून विचारलं काय करू मी? पण तिला कळलं ना मी येत आहे म्हणून. येडे काय ग, तुला काय सुद्धा अक्कल नाही. राहू दे, जा तुम्ही. जेवढे अगं मला पैसे पाहिजे तर 500 रुपये दे की. 1 रुपया सुद्धा नाही, 1 रुपया. 1 रुपया अगं मी देतो की तुला माघारी. होय पण माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. काय अगं असं असतं का? देईन ना मी. 1 रुपया सुद्धा नाही बघा. अगं देतो की मी, असं काय? कधी देणार? तू मागल तेव्हा देईन तुला माघारी, पण दे बघा, मला पैसे. हा बघा. दे तुला. किती खोटं बोलली ग जेडे, एवढ्या 500-500च्या कडक कडक नोट आहेत आणि म्हणली माझ्याकडे रुपया सुद्धा नाही. अहो मी तुम्हाला म्हटलं 1 रुपया सुद्धा नाही, सुट्टा 1 रुपया सुद्धा नाही. माझ्याकडे 500 नोट आहे त्या. नो 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 नो. दे मग. हा मला माघार देणार ना जेव्हा मी मागेल तेव्हा? हा मी देणार की तू मागल तेव्हा. द्या मग. आपण मागल तेव्हा म्हण. द्या ना, तुम्हीच म्हणला की जेव्हा मागेल तेव्हा दिन माघारी. एवढं सुद्धा तुमच्या लक्षात राहत नाही. लक्षात ठेवा जावा काय बोललो काय नाही. आम्ही कसं लक्षात ठेवतो. ज्वारी का खायला लागला हो तुम्ही? अगं भूक लागली का मला? मग ज्वारी खाताय काय? मग काय तू भाकर बी आणून दे ना. बरं थांबा आणते ना, जावा की तिथं जेवण करून या. तू जा आण जा. खाऊ नका ज्वारी, संप बिंपल एवढीशी तर आहे थोडी. आली मी घेऊन. दरा हे काय शिळी चपाती आणि तुला मिळत ताजी, असं का ग? अहो बायको म्हणजे घरची लक्ष्मी असते. बायको म्हणजे घरची लक्ष्मी असते. हा आणि तिने शिळ खायचं कसं खायचं? मग काय होतंय? अहो मग रुसाल ना ती. असं आहे का? मग नवऱ्यानंच कुठलं पाप केलंय? अगं नवरा बी मग देव असतो ना. कोणचा देव? पती देव असतो. हा मग देव असलं तर काय, पती देव नुसता नावालाच असतो की. अगं पती परमेश्वर मी, तू घरची लक्ष्मी. मग असं करू, लक्ष्मी बी नाराज नको व्हायला आणि पतिदेव बी नाराज व्हायला नको. असं करू आपण, ही शिळी जी चपाती आहे का नाही, ही अर्धी अर्धी दोघं वाटून खाऊ. म्हणजे कसं दोन्ही बी नाराज नाही. होय का? मला लय म्हणजे हे नाराज नको. हे घ्या घ्या खावा. अगं नको, मला पतिदेव नाराज होतील. ठेव तुला घे. अगं पाऊस आला, उठ उठ उठ, कापड का भिजतेली जा. भैया कुठं पाऊस आलाय वा? मग काय पाऊस आहे की उगच काय तर. मग पाऊस नाही ना काय नाही. हा घे खाऊन पटापटा. मग काय तर. मला लय भूक लागली. चाला असलं तर उचल की ताट, ठेव घरात.
पाणी आण मला प्यायला. आता हे अति झालं बरं का. हा तू बायको आहे, बायको सारखंच राहायचं, नवरा बनायचं काम करायचं नाही. आता इथनं पुढं ह्या घरात मी सांगेल तसंच होणार. काय जास्त शानपणा करायचं नाही, मी सांगेल तसं होणार इथनं पुढं. तो आम्हाला काय ऐकवायचं नाही, माझाच आदेश पाळायचं. सांगेल तेच ऐकायचं. आईला. माझं चुकलं. इथनं मोर तुमचं मी आदेश पाळेन, तुम्हाला कधी काय म्हणणार नाही. बरं जाऊ द्या, माझं चुकलं. बरं जाऊ द्या, सांगा बरं पहिल्यांदा मग काय काम करणार? कपडे धुणार का फरशी पुसणार का भांडी घासणार? तुम्ही म्हणाल तसं होईल. मी आपल्या मनानं काय सुद्धा नाही करणार. हा पहिल्यांदा मी कपडे धुणार, नंतर भांडी घासणार आणि नंतर मी फरशी पुसून घेईल. चालतंय, जावा धुवा जावा कपडे ठेवलेत तिथं. हा चल.